नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय पत्रकार संघाचे आजचे बातमीपत्र. पाहूया बातम्या विस्ताराने. शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांती घडवणाऱ्या आंबा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज दिमाखात पार पडला. यावेळी प्रकाश महाराज बोधले, चेअरमन रमेशराव आडसकर, उपाध्यक्ष हनुमंतराव मोरे, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, राजकिशोर मोदी यांच्यासह संचालक मंडळ तसेच हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती. सहकार चळवळ टिकवण्याचे काम आम्ही सुरू केले असल्याचे स्पष्टीकरण रमेशराव आडसकर यांनी बोलताना व्यक्त केले. तसेच बीड जिल्ह्यातील इतर कारखान्यापेक्षा 50 रुपये जादा भाव देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. वळूयात पुढील बातमीकडे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सपना देशमुख हिची निवड झालेल्या 17 वर्षे वयोगटातील महाराष्ट्र क्रिकेट संघाने मध्य प्रदेश येथे झालेल्या स्पर्धेत भारतात 3रा क्रमांक पटकावला असून सपनाच्या धडाकेबाज खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पुढील बातमी उपोषणाची. केज तालुक्यातील इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतच्या दारिद्र्य रेषेखालील मुलींना उपस्थिती भत्ता वाटप न केल्याने संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी या मागणीसाठी रिपाईच्या वतीने मंगळवारी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले होते. मात्र येत्या 8 दिवसात उपस्थिती भत्ता वाटप करून योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्याचे लेखी आश्वासन गट विकास अधिकारी उमेश नंदागवळी यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. पुढील बातमी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवाची. दिनांक 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सातारा येथील शाळेत प्रवेश झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. आणि याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार आज प्रत्येक शाळेत विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला उजाळा देण्यात आला. सक्रिय पत्रकार संघाचं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.